आपल्या विशाल शरीरासाठी आणि शांत मस्तिष्कखोर स्वभावासाठी ओळखला जाणारा जंगलाचा प्राणी म्हणजे हत्ती. हा प्राणी मानवाचा जणू मित्रच असतो. अनेक ठिकाणी हत्तीला पाळलं जातं आणि यात लोकांना कोणताही त्रास होत नाही, कारण त्याचा मुळात स्वभावच इतका शांत आणि मनमौजी असतो की मानवाला याच्यामुळे कोणताच धोका जाणवत नाही. आपले भले मोठे शरीर असून देखील हा प्राणी कधीच आपला ताकदीचा बळीजाव करत नाही किंवा गर्व करत नाही, आणि हीच गोष्ट त्याला आणखीन खास बनवते. एक वेळ माणसं विश्वासघात करतील, पण प्राणी कधी विश्वासघात करणार नाहीत ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचंच एक सुंदर उदाहरण सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, ज्यातील दृश्य सर्वांनाच मोहित करून सोडतायत. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हत्तीचा एक भला मोठा कळप आणि त्याच्या केअरटेकरचे हृदयस्पर्शी पुनर्मिलन दाखवण्यात आलेलं आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलेलं आहे, 1 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर जेव्हा केअरटेकर त्याच्या हत्ती कुटुंबात भेटण्यासाठी परतला, तेव्हा सर्व हत्ती त्याला पाहून इतके आनंदी झाले की त्याला पाहताच ते त्याला भेटायला धावले आणि सर्वांनी त्याला मिठी मारून त्याचे स्वागत देखील केले. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते, केअरटेकर जवळ येताच हत्तींचा कळप दुरूनच आनंदी होत केअरटेकरच्या दिशेने धावत येतो आणि धावत धावत त्याच्या जवळ जाऊन त्याला आपल्या सोबत घेऊन जातो. हे सर्व पाहायला फारच मनोरंजक आणि सुंदर वाटू लागतं. हत्तींचा निरागसपणा आणि त्यांच्या केअरटेकरवरचे त्यांच्यावरचे असलेले प्रेम ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते, ज्या या व्हिडिओला खूपच खास बनवत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझॉन नेचर नावाच्या एक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून लाखो लोकांनी हा पाहिला असून विविध अशा प्रतिक्रिया, भावना नेटकरी व्यक्त करत आहेत. एका वेळी जसं म्हटलंय, हत्ती किती वेळ एखाद्याला लक्षात ठेवू शकतात, तर दुसऱ्या वेळी जसं म्हटलंय, हत्तींच्या त्याच्या प्रिय काळजीवाहकासोबतच्या पुनर्मिलनाचा एक उत्तम हृदयस्पर्शी व्हिडिओ. तर एका वेळी जसं म्हटलंय, आशाही हत्तीपेक्षा मोठा प्राणी असूच शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.